भारत आणि पाकिस्तान या दोन देशात जेव्हा तणाव निर्माण झाला त्यावेळेस सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते जागतिक समुदायाकडे। जगातले विविध देश भारत पाकिस्तान मधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काय भूमिका घेतात, कुणाला पाठिंबा देतात याबद्दल चर्चा सुरू होत्या। दोन्ही देशांमधला तणाव चौथ्याच दिवशी निवळला, पण इतक्या कमी कालावधीतही काही देशांनी पाकिस्तानला खुला पाठिंबा दिला, पाकिस्तानला मदतही केली। तुर्की आणि अझरबैजान या दोन देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला, शस्त्रास्त्र पुरवली। हे दोनही देश विविध पातळ्यांवर भारताशी चांगले संबंध राखून होते, पण या दोन देशांनी पाकिस्तानला मदत केल्यामुळे आता मात्र भारतात या दोनही देशांच्या विरोधात तीव्र भावना आहेत आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम होणार आहे व्यापार आणि पर्यटनावर। पाहूयात याच संदर्भातला रिपोर्ट। अझरबैजान भारताच्या पर्यटकांच्या नकाशावरचं ड्रीम डेस्टिनेशन। तुर्की भारताच्या व्यापाऱ्यांच्या नकाशावरचं महत्त्वाचं डेस्टिनेशन। पण आता हे दोनही देश भारतीयांना नकोसे झालेत आणि त्याला कारण आहे भारत आणि पाकिस्तान मधला तणाव। भारत आणि पाकिस्तान मधला तणाव शिगेला पोहोचला तेव्हा तुर्कीमधून ड्रोन्स आणि इतर हत्यारांनी भरलेलं विमान पाकिस्तानमध्ये दाखल झालं। याच ड्रोन्सचा वापर करून भारतामध्ये स्फोट घडवण्याचा पाकिस्ताननं प्रयत्न केला। ग्राहकांकडूनच याचं डिमांड कमी झालं। स्टार्ट कधीपासून झालं? एक 4-5 दिवस झाले। तसं म्हणजे सोशल मीडियावर किंवा गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं की पाकिस्तानला टर्की मदत करते, त्यांनी ड्रोन दिलेले आहेत, तेव्हापासून याचं लोकांमध्ये एक सोशल मीडियावर हे झालं थोडंसं टर्की टर्की टर्की। मग आम्ही पण विचार केला की काहीतरी करावं, म्हणून टर्कीवरनं आम्ही स्वतः इम्पोर्ट करायचो ॲपल। मग आता ते बंद करायचं ठरवलं, बायकॉट करायचं। 60 ते 70 कंटेनर हे मुंबईच्या पोर्टला असतील, पण बरंचसं उठाव कमी झाल्यामुळं हा सगळ्यांना लॉस होणार आहे आणि ह्याचा तुर्कस्तानला कमीत कमी 1000 ते 1200 कोटी रुपयाचा तोटा त्यांना सहन करायला लागेल महिन्याला। हा नाही, 3 महिन्यात साधारण 1000 ते 1500 कोटीच्या आसपास जाऊ शकतात त्यांना, तो तेवढा लॉस होणार आणि त्यांना कळेल की आपण जी पाकिस्तानला मदत केली ती चूक ठरली, फार मोठी बाजारपेठ त्यांनी गमावलेली आहे भारताची। नाही, पहिलं टर्कीचं ॲपल लिकायचे त्यावेळेस लोक घ्यायचे, आता जोपर्यंत पाकिस्तानने मदत केल्यामुळं ती योग्य नाही आहे, आम्हालाच योग्य वाटत नाही ते विकण्यासाठी। आणि बाहेर पब्लिकला काय कळत नाही की हे टर्की आहे का रॉयल गाला आहे का चिल्ली आहे, ते आम्ही स्वतःहून सांगतो हे टर्कीचं ॲपल तुम्ही घेऊ नका। तुर्की पाठोपाठ अझरबैजान या देशानंही पाकिस्तानला जाहीरपणे आपला पाठिंबा घोषित केला। या दोनही देशांनी पाकिस्तानच्या बाजूने जी भूमिका घेतली त्याचे पडसाद सध्या भारतभरात उमटतायत। तुर्कीवरनं आपल्याकडे साधारण एक 3-4 महिने आपण सफरचंदांची आयात करतो, ओके। आणि ही सफरचंद जर आपल्याकडे म्हणजे मी आज सकाळीच काही व्हिडिओ बघत होतो, तर त्यात आपल्या पुण्यातले व्यापारी असं म्हणत होते की आम्ही ही आयात पूर्णपणे सध्या काही काळासाठी का होईना ही आयात आम्ही बंद करणार आहोत, कारण आम्हाला लोकांकडनंच मुळात असा प्रतिसाद येतोय की आम्हाला तुर्कीची सफरचंद नकोय। तर हा जो म्हणजे आपल्याकडे गलवान झाल्यानंतर काय म्हणतात, गलवान झाल्यानंतर चीनच्या विरोधातला जो राग होता किंवा आता जो तुर्कीच्या विरोधातला राग आहे, मालदीवच्या त्या मंत्र्यांनी स्टेटमेंट दिल्यानंतर मालदीव विरोधातला राग होता, जेव्हा हा राग काय म्हणतात हा पब्लिक सेंटिमेंट मध्ये कन्व्हर्ट होतो किंवा तो अत्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतो, त्याचे परिणाम हे व्यापार आणि परराष्ट्र धोरणावर निश्चित होतात। आणि म्हणून आता जी सध्या ही सोशल मीडियावर मुव्हमेंट चालू आहे, ही मुव्हमेंट त्या अनुषंगाने आपल्याला फार महत्वाची आहे असं म्हणावं लागतं। व्यापार आणि पर्यटन या दोनही मुद्द्यांवर अझरबैजानशी भारताचे संबंध जोडले गेलेत। अझरबैजानकडून भारत मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल खरेदी करतो। भारत हा अझरबैजानचा 3रा मोठा तेल खरेदीदार आहे। 2005 मध्ये दोनही देशांमधील व्यापार फक्त $50 लाख इतका होता। 2023 नंतर दोन्ही देशांमधील व्यापार जवळपास $1.5 अब्ज वर पोहोचलाय। 2023 मध्ये 1,17,00,000 भारतीय पर्यटकांनी अझरबैजान या देशाला भेट दिली, तर 2024 मध्ये तब्बल 2,43,00,000 भारतीय पर्यटक अझरबैजानला भेट देण्यासाठी पोहोचले। दिल्लीहून अझरबैजानसाठी दर आठवड्याला 10 थेट उड्डाणं आहेत।
तर रशिया, तुर्की आणि इराण नंतर भारतीय पर्यटक अझरबैजानला पसंती देतात. तुर्की या देशाशी सुद्धा भारताचे जुने व्यापारी संबंध आहेत. काही दिवसांपूर्वी तुर्कीमध्ये प्रचंड मोठा भूकंप झाला. या भूकंपामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. या संकटाच्या काळात भारतानं तुर्कीला तातडीची आणि मोठी मदत पाठवली होती. पण भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या काळात मात्र तुर्कीनं पाकिस्तानला शस्त्र दिली. गेल्या काही वर्षात भारत आणि तुर्की यांच्यामधल्या व्यापारामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 2022-2023 या कालावधीत दोन्ही देशांमधील एकूण व्यापार हा 13.8 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. भारत आणि तुर्कीच्या व्यापारामध्ये भारत हा मोठा निर्यातदार असल्यामुळं या व्यापारात भारताला फायदा आहे. भारताकडून तुर्कीला वाहनं, रसायनं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात होते, तर तुर्कीकडून भारतामध्ये इंधन, यंत्रसामग्री, सिमेंट आणि सुक्या मेव्याची आयात केली जाते. तुर्की स्किन केअर आणि पर्सनल केअर ब्रँड सुद्धा भारतामध्ये सध्या प्रसिद्ध होत आहेत. गेल्या वर्षी 2,75,000 भारतीय पर्यटकांनी तुर्कीला भेट दिली. प्रत्येक पर्यटकानं सरासरी 1.20 लाख रुपये आपल्या पर्यटनामध्ये खर्च केले. डेस्टिनेशन वेडिंगसाठी सुद्धा तुर्की सध्या भारतीयांसाठी लाडकं ठिकाण आहे. भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की आणि अझरबैजान या देशांनी घेतलेल्या भूमिका पाहून भारतातील व्यापारी आणि पर्यटकांनी आपापल्या पद्धतीनं या दोनही देशांवर बहिष्कार टाकायला सुरुवात केली आहे. भारतामध्ये सध्या बॉयकॉट तुर्की हा ट्रेंड प्रसिद्ध होतोय. भारतीयांनी कोणकोणत्या प्रकारानं या दोन्ही देशांवर बहिष्कार टाकलाय तेही बघा. पुण्यातील व्यापाऱ्यांकडून तुर्कीमधून सफरचंदांची आयात बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यामध्ये जवळपास 1,000 ते 1,200 कोटींची सफरचंदांची उलाढाल ठप्प झाली आहे. तुर्कीऐवजी आता इराण, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधून सफरचंद आयात केली जात आहेत. उदयपूरमध्ये मार्बल व्यापाऱ्यांनी तुर्कीहून मार्बल मागवणं बंद केलंय. भारतातील 70% संगमरवराची आयात ही तुर्कीमधून केली जाते. ट्रॅव्हल वेबसाईट्स अत्यावश्यक नसेल तर तुर्की आणि अझरबैजानचा प्रवास टाळा असा सल्ला पर्यटकांना देत आहेत. काही ट्रॅव्हल एजंट्स पर्यटकांना तुर्कीऐवजी ग्रीसला जाण्याचा सल्ला देत आहेत. तुर्की आणि अझरबैजान या दोनही देशांशी भारताचे संबंध गेल्या अनेक वर्षांपासूनचे आहेत. या दोनही देशांशी भारतानं आपले संबंध कमी केले तर त्याचा मोठा परिणाम या दोनही देशांवर होणार आहे. पण भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा आणि भारताचा शेजारी देश असणाऱ्या चीननं सुद्धा भारत पाकिस्तानच्या तणावामध्ये पाकिस्तानला साथ देण्याची भूमिका घेतली होती. पण चीनच्या बाबतीमध्ये मात्र भारतीय बाजारात फारसे परिणाम दिसत नाहीयेत. ही बाब विचार करायला लावणारी आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.